तुमचीच लेक मला का काय सांगून जाते का? काल काय झालं का ग? काल तिचा चेहरा लयच पडल्यासारखा दिसत होता. विचारल्यावर काय सांगते का ती? म्हणून मी बी नाही विचारलं. आता तिनं त्या भाड्याच्या पैशाचं टेन्शन घेतलं असेल बघ. घ्यायलाच पाहिजे. तिलाच काय, तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना टेन्शन यायला पाहिजे. 2 दिवसाचा वायदा केला ना कमलाक्काला पैसे द्यायचा. आता जर 2 दिवसात पैसे नाही दिले ना कमलाक्काला तर उघड्यावर राहायची बारी येईल आपल्यावर. अगं सुरके, तुला म्हणलं ना तू काळजी करू नको म्हणून. होईल काय पण. अगं आपण कोणाचं वाईट केलंय तेव्हा देव आपलं वाईट करत. हा बरं चल येतो मी. बघा हा संध्याकाळच्या यायला ना मला जरा उशीर लागल. लांबच्या 2 ठिकाणची पिगमी गोळा करायची म्हणजे तेवढंच जरा कसं टार्गेट हातात येईल. आणि ऐका, लय जीवावर धरून काम करू नका. येळचळेला जेवा आणि जे पण ना एवढंच काम करा. होय होय चल येतो. बरं राणी आली ना तिला सांग गेलो म्हणून. मी त्या मुलीला इंद्रापासून लांब ठेवण्यासाठी काहीही करू शकते. आजवर इंद्राने मी केलेल्या जेवणाशिवाय दुसऱ्या कोणाच्याही हातचं काही खाल्लं नाही. आणि ही कोण त्याला खरवस देणारी? इंद्राची आवड फक्त मी जपणार. आज हे खाऊन इंद्रा खूप खुश होईल आणि कालचा खरवस त्याच्या डोक्यातून निघून जाईल. आज कोणाची तरी मज्जा आहे बाबा. कुणाची? अजित ब्रो, या घरात कोणाची मज्जा असते? वन अँड ओनली दादू. एक मिनिट, माझी कसली मजा? अरे दादू, मम्माने ना तुझ्यासाठी सँडविच बनवलंय. सो व्हॉट, मला कुठे आवडतं सँडविच? हे दादू, ते साधं सँडविच नाहीये. तुला आवडतं म्हणून मम्माने ॲव्होकाडो सँडविच बनवले. आवडतं इन द सेन्स मी US ला असताना फ्रिक्वेंटली खायचो, एवढंच. इट मीन्स आवडतं. ए मम्मा, त्याला वाढ नाही यार पटकन. हो थांब जरा. तू अजून किती सस्पेन्स ठेवणार आहेस? तुला माहितीये का, मला कंट्रोल नाही झाला म्हणून मी दादूला सगळं सांगून टाकलं. थँक्यू सो मच. तसे आपल्या पोटात कधीच काही राहत नाही, हो की नाही? सॉरी. स्मेल तर छान येतोय. आय एम शुअर टेस्टही छान असणार आहे. पण मी बनवलेल्या खिरीपेक्षा तर कमीच असेल ना? या तिचं खीर पुराण परत चालू झालं. बरं बास बास. इंद्रा तू खाऊन घे बरं. खूप छान झालंय आई. खरंच? पण तुला कोणी सांगितलं की मला हे आवडतं? इंद्रा, आई आहे मी तुझी. आता आपल्या मुलाला काय आवडतं हे आईला माहित नसेल तर कोणाला माहित असेल? दादू, अरे मम्मा खोटं बोलते. हा, तू जेव्हा US ला शिकायला होतास ना तेव्हा मम्मा तुझ्यावर बारीक नजर ठेवून होती आणि तुझे सगळे सिक्रेट्स मम्माला माहिती आहेत बरं का? चिकू गप्पा बस जरा. तू हिचं काही ऐकू नकोस. हा इंद्रा खा ना तू. अरे तू त्याला शांतपणे खाऊ देत ग. खा इंद्रा. पण आई तू हे बनवलंस कसं? म्हणजे चिकूने हेल्प केली का तुला? हे अजिबात नाही या. हिची कसली हेल्प? सगळ्यात मोठं क्रेडिट माझं आहे. कारण मालती काकींना मार्केटमधून ॲव्होकाडो कोणी आणून दिलं? मी दिले. अरे बापरे, एवढी मोठी कामगिरी पार पडलीस तू. बरोबर आहे, मटेरियल आणल्याशिवाय प्रोडक्ट बनणार कसं, नाही का? तेच तर. पण याचं सगळं श्रेय मालती काकींना जात. कारण हे सगळं बनवायला जमत नसताना पण त्यांनी बनवलं. हार मानली नाही. मोबाईल मध्ये बघून का होईना पण बनवलं. त्यामुळे मालती काकींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढं काही केलेलं नाहीये मी. ते काही आपल्या मुलासाठी एवढं नाही करणार तर कोण करणार? असं काही नाही मालती आई. म्हणजे सगळ्याच आयांना मुलांचं मन जपायला, त्यांना काय हवं नको हे बघायला जमतच असं नाही ना. एनिवेज, थँक्यू सो मच आई. आय लव्ह यू. लव्ह यू टू. या मम्माला ना फक्त दादूवर प्रेम आहे.
अरे बघ ना, म्हणून तर फक्त तुझ्यासाठी बनवलं आणि आमच्यासाठी हे साधं ब्रेड बटर दिलंय तिने. 1 सेकंड ना. आबा, मला खरं खरं सांगा, मी तुमचीच मुलगी आहे ना? हो नाही ग, तुला आमच्या दरवाजात कुठेतरी सोडून गेलो होतं. आबा, आता तुम्ही माझ्याशी असंच वागणार का? मालती, अहो काय तुमचा इंद्रा एकटाच लाडका आहे आणि आमच्या बाकीच्या मुलांनी काय करायचं? हे चालणार नाही. हो, असं काही नाहीये. मुळात एक तर मला ते सँडविच बनवता येत नव्हतं. ते कसं बसं नेटवर बघून मी बनवलंय आणि म्हणलं आधी थोडंच बनवून बघूयात. आणि राहिला प्रश्न इंद्रा एकटाच लाडका आहे का, तर माझा इंद्रा एकटा खूप काम करतोय. एकटा अख्खी फॅक्टरी सांभाळतो, बरं तेही स्वतःकडे लक्ष देत नाही तो. मग आता त्याच्याकडे लक्ष कोण देणार? मीच देणार की नाही? आपण काय करता? दिवसभर ब्लॉग बनवता. मम्मा, खरंय. नाही, इंद्रा खरंच खूप काम करतो. आम्ही एकत्र जातो, एकत्र येतो. इंद्राच खूप काम करतो. विक्रांत, तू फक्त त्याचं कौतुक नको करत बसूस. तूही जरा त्याला सोबत कर, कंपनीत लक्ष दे, काम करत जा. नाही आई, तो असतो माझ्यासोबत. फक्त एवढंच आहे की त्याला काम संपल्यावर घरी यायची घाई असते. घरी वहिनी असते ना. आणि दादू, तू आत्ता बोलतोयस, पण तुझं एकदा लग्न झालं ना की तूही असाच घरी लवकर येशील. नो चान्स, मी लग्नच करणार नाही. काय ना, माझ्याकडे लग्न सोडून बाकी बरीच काम आहेत करायला. काय रे इंद्रा, सारखं लग्न नाही करणार, लग्न नाही करणार. ते काय नाही. चांगली मुलगी भेटली ना की याचं लग्नच उरकून टाकू. नको सकाळी सकाळी हा विषय. त्याला जाऊ दे शांतपणे फॅक्टरीमध्ये. हो, मी आपलं सहज बोलले. बरं इंद्रा, आज मी आणि मालती एका कार्यक्रमाला जाणार आहोत. येताना फॅक्टरीत येऊ. हा शुअर. पण आबा, एक रिक्वेस्ट आहे. बोल ना. तुम्ही लंच ब्रेकच्या वेळी आलात तर बरं होईल. म्हणजे माझाही वेळ वाया जाणार नाही आणि मला तुम्हालाही वेळ देता येईल. सो माझं काम अडणार नाही. बघतो. काय रे इंद्रा, सारखं आपलं काम का? जरा घरच्यांनाही वेळ दे की. हा काय, इथे जो मी वेळ देतोय तो घरच्यांनाच तर देतोय. आई, मी घरी इंद्रा आहे, पण फॅक्टरीत महाडिक इंडस्ट्रीजचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. सो तिथे काम हीच माझी प्रायोरिटी आहे. तिथे मी कोणाचाच नाही आहे. बरं, आता खा शांतपणे. ॲव्होकाडो सँडविच